नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी पराग सर तुमचं स्वागत करतोय आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ सिरीजमध्ये। ही व्हिडिओ सिरीज स्पेशली डिझाईन केली आहे MPSC, JEE, AE, सरळ सेवा भरती आणि SSC साठी। या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हाला मेकॅनिक्सशी रिलेटेड सर्व कन्सेप्ट एकदम डिटेलमध्ये आणि सरळ सोप्या भाषेमध्ये समजावले जातील। यामध्ये आपण आतापर्यंत आलेल्या क्वेश्चनशी रिलेटेड कन्सेप्ट्स आणि त्याचे क्वेश्चन्स जे झालेले आहेत ते पण आपण कव्हर करणार आहे। हा सिलेबस आपला एकदम अप टू डेट आहे। तुम्हाला हा सिलेबस केल्यानंतर कुठेही एक्स्ट्रा PDF बुक म्हणा किंवा आणखी काही एक्स्ट्रा मटेरियलची गरज पडणार नाही। तर तुम्ही बिलकुल ध्यानपूर्वक लक्षपूर्वक या व्हिडिओ सिरीजला कंटिन्यू करा आणि आपण होईल तेवढ्या लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीने हा सिलेबस कव्हर करूया। आणि लक्षात ठेवा, तुम्हाला जर ही व्हिडिओ सिरीज बघायची असेल तर तुम्ही आमच्या ॲपवर जाऊन बघू शकता। सोबत हा आपला ॲप स्टोअर पर अवेलेबल आहे आणि फोन नंबर पण तुमच्याकडे अवेलेबल आहे, राईट। तर चला सुरू करूया आजचा आपला पहिला टॉपिक। त्याचं नाव आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स। तर सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या समोर काय येतो की मेकॅनिक्स काय आहे, का बरं आपण याला इंजिनिअरिंग मध्ये शिकतो, व्हॉट इज इंजिनिअरिंग मेकॅनिक्स। पहिला प्रश्न तोच आहे, व्हॉट इज इंजिनिअरिंग मेकॅनिक्स। एकदम सरळ सोप्यात भाषेत म्हणायचं म्हणजे काय की अशी ब्रांच आहे, कशाची, मेकॅनिक्सची। अशी ब्रांच आहे मेकॅनिक्सची जी एक लॉ आणि प्रिन्सिपल्स ऑफ मेकॅनिक्स सोबत डील करते। आता पहिलीच गोष्ट आली की मेकॅनिक्स काय तेच माहिती नव्हतं, तुम्ही लॉज आणि प्रिन्सिपल आणले याच्यामध्ये। बघा सोपी गोष्ट आहे, मेकॅनिक्स काय असते, एखाद्या गोष्टीमध्ये जर काही बदल होत असेल, कुठल्याही गोष्टीमध्ये, एखाद्या गोष्टीमध्ये ऑब्जेक्ट रिजिड असू द्या, सॉलिड असू द्या, फ्लुइड असू द्या, त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडला म्हणजे त्याची मेकॅनिकल पोझिशन बदलली, त्याच पोझिशनच्या स्टडीला आपण मेकॅनिक्स म्हणतो। आणि अशी ब्रांच जी अप्लाइड मेकॅनिक्सशी रिलेटेड आहे। आता अप्लाइड मेकॅनिक्स म्हणजे काय की जे लॉ आणि नियम आपण शिकलेलो आहोत, का बरं शिकलो, कुठे लावायचं, त्याची गरज काय आहे, ते जर आपल्याला कळलं तर त्या गोष्टीला आपण म्हणतो अप्लाइड मेकॅनिक्स। आणि त्यामध्ये जर आपण लॉज आणि प्रिन्सिपल पण सोबत शिकलो तर ती ब्रांच म्हणजे काय, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स। एकदम सोपे सोपे लॉज आहे, ग्रॅव्हिटेशन आहे, न्यूटन्सचे 3 लॉज आहे, बरोबर, तुम्ही शिकले असणार न्यूटनचे 3 लॉ। ते लॉचे अप्लिकेशन जर आपल्या लाईफमध्ये काही होत असेल, कुठेतरी आपण बघतोय की हे लॉज कामात येत आहे, त्या ब्रांचला आपण म्हणतोय इंजिनिअरिंग मेकॅनिक्स। ठीक आहे, तर मेकॅनिक्स मध्ये काय काय इंजिनिअरिंग, एकदम 3 सोप्या गोष्टी आहे। एक तर फोर्स आहे, फोर्स सगळेजण शिकले, सगळ्याला माहिती आहे की अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे काहीतरी बदल घडून येतो। फोर्स असं काहीतरी आहे की ज्याच्यामुळे काहीतरी बदल घडून येतो। तो फिजिकल राहू शकतो किंवा इंटरनल राहू शकतो, जो डोळ्यांनी दिसू पण शकतो, नाही पण दिसू शकत। सिंपल सी गोष्ट आहे, तुम्ही फुटबॉलला किक मारली की फुटबॉल समोर गेला, का बरं गेला, कारण की किक मारली, किक मध्ये काय होता, फोर्स होता, सिंपल, राईट। फुटबॉलच्या पोझिशन मध्ये चेंज आला। नेक्स्ट काय होऊ शकते, त्याच्यामुळे जी तुमच्या बॉडीज आहे, बॉडीज म्हणण्याचा अर्थ काय, तुमचे ज्या याच्यावर तुम्ही टेस्ट करताय, लिक्विड असू द्या, सॉलिड असू द्या किंवा गॅस असू द्या, लिक्विड किंवा सॉलिड किंवा गॅस, जर तुम्ही याच्यावर फोर्स अप्लाय केला तर त्याच्यावर काय काय अफेक्ट होऊ शकते ते पण आपण स्टडी करतो। आणि हे स्टडी करता करता सोबत आपल्याला जे गव्हर्निंग लॉज आहे की ज्या लॉजच्या बेसिसवर आपण हे शिकतोय ते लॉज पण आपल्याला माहिती असले पाहिजे, राईट। तर हे सगळ्या गोष्टी मिळून बनते आपलं इंजिनिअरिंग मेकॅनिक्स। ओके, सिंपलची गोष्ट आहे। तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्सला 2 भागात आपण डिवाइड करू शकतो, पण हे 2 भाग आहे ना, ज्या गोष्टीच्या भरोशावर आहे ते पण 2 आहे। पहिला जो भरोसा आहे तो आहे मोशन, की जर मोशनच्या भरोशावर आपण याला 2 भागात वेगळा करायचा प्रयत्न केला तर एकदम सोपा आहे। एखादी गोष्ट एक तर मोशन मध्ये आहे किंवा नाही आहे, बरोबर, मोशन मध्ये असेल किंवा नसेल। जर एखादी गोष्ट मोशन मध्ये आहे, ठीक आहे, इन मोशन, जर गोष्ट मोशन मध्ये आहे तर आपण त्याला काय म्हणतो, डायनॅमिक्स। एकदम सिंपल लॉजिक म्हणायचं तर काय, बस चाललेली आहे ते डायनॅमिक्स मध्ये आलं। क्रिकेटचा बॉल आला, क्रिकेटच्या बॅटनं मारलं तर हे काय मोशन आहे, तर मोशन मध्ये अनालिसिस केलं तर डायनॅमिक्स मध्ये गेलं। पण जर ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहे, थांबलेला आहे सध्या, तर आपण त्याला काय म्हणू, स्टॅटिक। नावच सांगते स्टॅटिक म्हणजे काय, ऑब्जेक्ट कशामध्ये आहे, रेस्ट। ही जी आपण गोष्ट करतोय सगळे कशाविषयी आहे की ऑब्जेक्ट जो आहे तुमचा तो मोशनच्या कोणत्या केसमध्ये आहे, रेस्ट मध्ये असेल तर आपण स्टॅटिक मध्ये शिकूया, मोशन मध्ये असेल तर डायनॅमिक्स मध्ये। ओके, माहित पडलं, हे सोपं आहे। नेक्स्ट जो दुसरा पॉइंट आला तो आहे फोर्स। आता फोर्सची काय भानगड आहे,
फोर्सची भानगड अशी आहे की आपल्याला माहिती आहे की बिना फोर्स शिवाय कुठली गोष्ट होत नाही. हे आपण मेकॅनिक्सच्या स्टार्टच्या डेफिनेशन मध्येच सांगितलेलं आहे की जेव्हा पण तुम्ही फोर्स लावता तेव्हा काहीतरी बदल घडते. आता जर तुम्ही फोर्सचं कारण मागे लक्षात ठेवलं की या गोष्टीमुळे फोर्स आला म्हणून काहीतरी बदल घडला, या गोष्टीमुळे फोर्स आला म्हणून काहीतरी बदल घडला, तर आपण त्याला म्हणतो कायनेटिक्स. याच्यामध्ये काय, रिझन ऑफ फोर्स किंवा फोर्स एक रिझन आहे ज्याच्यामुळे काय झालं, काहीतरी बदल घडला. काहीतरी बदल कशामुळे, फोर्समुळे. उदाहरणार्थ वरून जर समजा तुम्ही बॉल सोडला, तो खाली पडून काय होईल, बाउन्स करेल. तर जर फक्त मी बघितलं की बॉल वरून पडताय बाउन्स करून वरत आला, का बरं वरून खाली पडला आणि का बरं बाउन्स केला, हे जर नाही बघितलं त्याला आपण काय म्हणू, कायनेमॅटिक्स. का बरं, कारण त्यात मी चेकच नाही केलं की कशामुळे बॉल खाली पडला. जर याच्यामध्ये नॉट फोर्स म्हणतो आपण सरळ, नॉट फोर्स कन्सिडर, आपण फोर्स कन्सिडरच नाही केला की कशामुळे बॉल खाली पडला, तर त्याला आपण म्हणू कायनेमॅटिक्स. पण जर आपण म्हटलं की नाही, ग्रॅव्हिटीमुळे फोर्स खाली बॉल खाली आला आणि नंतर लागल्याबरोबर इलास्टिक फोर्समुळे आणि रिॲक्शन, कोणता रिॲक्शन, न्यूटन्स थर्ड लॉ, एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जसा यानं फोर्स खाली लावला तर जमिनीने पण बॉलवर फोर्स लावला आणि बॉल वरती गेला. याचं जर रिझन आपण लक्षात ठेवलं तर त्या मेथडला किंवा त्या स्टडीला आपण काय म्हणणार आहे, कायनेटिक्स. डिस्टिंग्विश करणं सोपं आहे. फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन, तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल. जर एम असेल तर फोर्स नाही घ्यायचा, एम नसेल तर फोर्स घ्यायचा, असं डिव्हिजन आहे. ठीक आहे, सिंपल आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहे की कशामध्ये बदल घडला हे आपण पाहणार आहे. पण बदल घडला तर मोजा तर लागेल कशात तरी. ज्या गोष्टीमध्ये आपण मोजतो त्याला म्हणतो आपण युनिट्स ऑफ मेजरमेंट. लक्षात ठेवा, बऱ्याच प्रकारचे युनिट्स आहे मेजरमेंटचे, पण इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये आपण मॅक्सिमम फक्त SI युनिट फॉलो करतो आणि ते वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेबल आहे. तर आपण ज्या काही गोष्टी करणार आहे ते मॅक्सिमम SI युनिट विषयीच बोलणार आहे. बाकी जे आहे CGS, MKS किंवा FPS याला आपण जास्त लक्ष देणार नाही. आपण बोलणार आहे मॅक्सिमम SI युनिटवर. ठीक आहे, तर युनिट मेजरली दोन प्रकारचे, एक आहे फंडामेंटल युनिट्स आणि दुसरं आहे डिराइव्ड युनिट. आता नाव पाहून समजते, काय समजते की फंडामेंटल आहे. फंडामेंटल म्हणजे ज्यात काही बदलू शकत नाही, ज्याच्यामध्ये जो कोणावर डिपेंडंट नाहीये त्याला आपण म्हणतो इंडिपेंडंट आहे. फंडामेंटल एकदम बेसिक आहे. उदाहरणार्थ डेफिनेशन मध्ये सांगितलं की दीज आर बेसिक फिजिकल क्वांटिटीज विच आर इंडिपेंडंट, ठीक आहे, फ्रॉम अँड फॉर्म द फाउंडेशन ऑफ डिराइव्ड युनिट्स. आता हे इंडिपेंडंट आहे. इंडिपेंडंट म्हणजे याला मोजण्यासाठी आणखी तिसऱ्या गोष्टीची गरज नाही. म्हणजे उदाहरण म्हणायचं तर कसं, कन्व्हर्जन सोडून द्या, कन्व्हर्जन नाही. जर तुम्हाला 1 मीटर मोजायचं असेल, 1 मीटर मोजायचं, आता 1 मीटर तुम्ही दुसऱ्या कोणत्या युनिटमध्ये मोजू शकता का, की नाही बा 1 मीटर म्हणजे 1 किलो साखर होते, असं काय होऊ शकते का, किंवा 1 मीटर म्हणजे 1 लिटर होईल बा, असं कधी होते का, कधीच नाही. कारण काय, 1 मीटरच एक युनिट आहे ज्याच्यामध्ये आपण बाकीच्या गोष्टी मोजतो. ज्या युनिटमध्ये आपण बाकीच्या गोष्टी मोजतो, जसं 100 मीटर झालं किंवा 1000 मीटर झालं म्हणजे 1 किलोमीटर होते, बरोबर आहे. त्या एका मीटरचे आपण 100 तुकडे केले तर सेंटीमीटर होते, ठीक आहे, 10 तुकडे केले तर डेसिमीटर होते. त्याच्यामध्ये खास गोष्ट काय की मीटरला आपण वेगळ्या कोणत्या युनिटमध्ये मोजू शकत नाही, पण बाकीचे युनिट आपण मीटरमध्ये मोजू शकतो. तर बाकीचे युनिट मीटरवर डिपेंडंट आहे, पण मीटर कोणावर डिपेंडंट नाही आहे, त्याला आपण म्हणतो फंडामेंटल युनिट. आणि सेम लॉजिक, मग जे युनिट फंडामेंटल पासून बनलेले आहे त्याला आपण काय म्हणतो, डिराइव्ड युनिट. डिराइव्ड युनिट कुठून बनले, आर फाउंड बाय कॉम्बाइनिंग द 7 फंडामेंटल युनिट्स. लक्षात ठेवा, फंडामेंटल युनिट्स किती आहे, 7 फंडामेंटल युनिट्स आहे आपल्याजवळ. ठीक आहे, आता एक्झाम्पल सिंपलचं एक्झाम्पल म्हटलं, फोर्स. फोर्स म्हणजे काय असते, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, हा त्याचा युनिट आहे, राईट. बघा इथे हा मीटर स्क्वेअर, काय मीटर काय एक फंडामेंटल क्वांटिटी आहे, पण सोबत आणखी दुसरं युनिट पण लागलं, न्यूटन. न्यूटन म्हणजे काय होते बघून घ्या, आपला फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असला पाहिजे, मास इंटू ऍक्सेलरेशन. मास म्हणजे kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे, हे झाला फोर्स. हे फोर्सची युनिट आहे, कशामुळे बनले आहे, kg कशामध्ये मोजतो आपण, किंवा kg कशाचं युनिट आहे, मासचा आहे. मीटर कशाचा आहे, डिस्टन्सचा आहे. एस कशाचा आहे, सेकंड टाइमचं युनिट आहे. हे जे बेसिक आपले फंडामेंटल युनिट आहे याचा यूज करून आपण काय मेजर केलाय, फोर्स मेजर केलाय. तर फोर्सचं जे युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, हे काय दुसऱ्याचा वापर करून बनवलेलं युनिट आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो डिराइव्ड
युनिट, राईट. तर हे फंडामेंटल युनिट्स आपल्याकडे 7 आहेत. कुठल्या कुठल्या? सगळ्यात पहिले लेंथ. लेंथ म्हणजे नाव आहे ऍक्च्युली. सध्या लेंथ मोजतो कशामध्ये? एसआय युनिट. लक्षात ठेवायचं, आपण स्टँडर्ड युनिट फॉलो करतोय. कशामध्ये मोजतोय आपण लेंथ? मीटर मध्ये मोजतो. त्याला लिहिताना हमेशा स्मॉल एम मध्ये लिहायचं. ठीक आहे, लिहायचं कशामध्ये? स्मॉल एम. ठीक आहे. नेक्स्ट मास म्हणजे वजन. वजन आपण स्टँडर्ड कंडिशन मध्ये किलोग्राम मध्ये लिहितो किंवा मोजतो किलोग्राम मध्ये, लिहिताना मेन्शन करतो केजी मध्ये. असंच आहे टाइम. टाइम कशामध्ये मोजतो आपण? सेकंड मध्ये, लिहिताना स्मॉल एस. नंतर इलेक्ट्रिक करंट मोजतो आपण एम्पियर मध्ये, लिहिताना लिहायचं कॅपिटल ए मध्ये. सिमिलरली टेम्परेचर केल्विन, लिहिताना के मध्ये. परत सांगतो, चुकी नाही, टेम्परेचरचं एसआय युनिट डिग्री सेल्सिअस किंवा फॅरेनहाइट पकडायचं नाही. डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट स्टँडर्ड युनिट नाही आहे एसआयचं. एसआय युनिट काय म्हणते? टेम्परेचरसाठी केल्विन आहे, केल्विन. ठीक आहे. नेक्स्ट अमाऊंट ऑफ सबस्टन्स, याला आपण मोजतो मोल मध्ये. लिहिताना MOL मोल असं लिहिलं जाते, ई लिहत नाही सोबत. ठीक आहे. लास्ट आहे ल्युमिनस इंटेन्सिटी, त्याला आपण मोजतो कॅन्डेला मध्ये, लिहिताना आपण CD लिहितो. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी माहिती नसेल, उदाहरणार्थ अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्सचा अर्थ काय होते की यात किती तो पदार्थ आहे. आता किती म्हणजे कसं? उदाहरण सांगतो तुम्हाला. किती तो पदार्थ आहे याला आपण म्हणतो अमाऊंट ऑफ सबस्टन्स. उदाहरणार्थ आता आपण जर म्हटलं की 1 डझन एखादी गोष्ट घेतली आपण, 1 डझन, तर 1 डझन मध्ये किती गोष्टी आहे? 12. काय 12 आहे? काही पण राहू शकते. 1 डझन केळी म्हणजे 12 केळी. 1 डझन सफरचंद म्हणजे 12 सफरचंद. 1 डझन गाय, म्हैस, बकऱ्या, याचा अर्थ काय होते की ते 12 आहे त्या वस्तू. डझन काय झालं? एक युनिट झालं, पण त्याच्यामध्ये किती वस्तू आहेत? 12. इथे पण तसंच आहे की तुम्ही किती अमाऊंट घ्या, त्याच्यामध्ये किती त्या गोष्टी आहेत, तो पदार्थ किती आहे, त्याला आपण कशामध्ये मोजणार? मोल मध्ये. नेक्स्ट आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस म्हणजे सरळ सरळ प्रकाश म्हणा, की प्रकाश जो आहे त्या प्रकाशचा तेज, तेजस म्हणतो आपण त्याला, की तीव्रता म्हणा. तेज, प्रकाशचा तेज किंवा तीव्रता कशामध्ये मोजल्या जाते? कॅन्डेला मध्ये. त्याला म्हणतो आपण ल्युमिनस इंटेन्सिटी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सिम्बॉल बघा लिहिताना कसे लिहिले आहे. मीटर, केजी, SI, के, मोल आणि CD हे सगळे स्मॉल मध्ये आहे. फक्त एम्पियर आणि केल्विन हे कसे आहे? कॅपिटल मध्ये. जसा जो युनिट दिलाय तसाच वापरायचा. याच्याशी रिलेटेड पण क्वेश्चन बरेचदा चुकलेले आहेत. ठीक आहे. तर याची डेफिनेशन तुम्हाला माहिती असली पाहिजे. 1-2दा काही डेफिनेशन विचारलेले आहेत कुठल्या तरी एक्झाम मध्ये, तर जसं ते एक्झाम मध्ये मी तुम्हाला सांगेल. तर काही इम्पॉर्टंट कसं आहे, मीटर म्हणजे आपण काय पकडतो की एक मीटरची पट्टी असेल कुठेतरी ठेवली, ते स्टँडर्ड पट्टी आहे आणि त्या स्टँडर्ड पट्टीचं आपण घेऊन जायची, एवढीच मीटरची पट्टी वापरायची. सगळे बाबा तिथं जाते, मीटरच्या पट्टीचं सोबत घेते, 1 मीटरचं अंतर मोजते, आपल्या घरी घेऊन येते. असं नाही. का बरं? होऊ शकते टेम्परेचर वाढलं, पट्टी मोठी झाली, टेम्परेचर कमी झालं, पट्टी लहान झाली, तर एक्झॅक्ट 1 मीटर सांगता येणार नाही ना, कारण खूप सारे आहे. त्याच्यासाठी एक स्टँडर्ड डेफिनेशन बनवून ठेवली आहे. तर स्टँडर्ड डेफिनेशन काय की 1 मीटर काय? इट इज अ डिस्टन्स. कोणा ट्रॅव्हल केलाय? लाईटने ट्रॅव्हल केलाय. लाईटचं डिस्टन्स, लाईटची स्पीड माहिती तुम्हाला किती आहे? 3 × 10⁶ मीटर पर सेकंड म्हणतो आपण. पण एका सेकंदामध्ये लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते, म्हणजे ह्या सेकंदामध्ये, एका सेकंदामध्ये पण नाही आहे, एवढ्या सेकंदामध्ये लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते त्याला आपण 1 मीटर म्हणतो. किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते त्याला 1 मीटर म्हणतो. आता हे असं कोण नंबर आहे, पाठ करायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवा की मीटर जे डिस्टन्स आहे ते लाईटच्या ट्रॅव्हलशी रिलेटेड आहे. कुठं स्केल ठेवलेली नाही अशी, कुठं रॉडने ठेवलाय का मीटरचा, ते कशावर डिपेंड केलाय? ते केलाय डिपेंड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट. नेक्स्ट आहे मास. इथे पण बरेच लोक चुकी करतात. लय लोक काय विचार करते की नाही 1 किलोचा कुठेतरी डब्बा ठेवला असन, मग त्याला पकडून पकडून बाकी सगळ्यांना 1-1 किलोचे बनवून ठेवले असन. नाही, मास पण तसं नाही आहे. ठीक आहे. मास जे वजन आहे ते किलोग्राम मध्ये मोजतं आपल्याला माहित आहे, पण जो 1 kg आहे ती आहे प्लँक्स कॉन्स्टंट याच्याशी रिलेटेड. आता प्लँक्स कॉन्स्टंट काय, त्यात आपल्याला जायची गरज नाही आहे. फक्त लक्षात ठेवा मासचं पण तेच कंडिशन आहे की कुठे ठेवलेलं नाही आहे बॉक्स, तो काय आहे? प्लँक कॉन्स्टंट नावाच्या गोष्टीशी रिलेटेड आहे. नावच सांगते कॉन्स्टंट आहे, म्हणजे तो कधी बदलणार आहे का? कधीही बदलणार नाही. इथं लिहिलंय इट लिंक्स टू अ कॉन्स्टंट.
इन्स्टेंट म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त, फिजिकल ऑब्जेक्टच्या व्यतिरिक्त तो एका कॉन्स्टंट सोबत रिलेटेड आहे. फिजिकल ऑब्जेक्ट नाही आहे कुठला, एक कॉन्स्टंट नंबर आहे, त्या नंबरला चिपकवलं काय तुमचा मास चिपकवलं. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेकंड. सेकंड म्हणजे काय होते, आता टाइम मोजू राहिलो आपण. घड्याळ कुठली स्टँडर्ड नाही आहे, प्रत्येक आपापल्या मतानं सेट करते. तर याने काय केलं, एक डेफिनेशन ठेवायसाठी त्यांनी यूज केलं की हे सेकंड जे आहे ते काय कशाला म्हणायचं, की एक सीझियम 133 नावाचा ॲटम आहे. एक सीझियम 133 नावाचा ॲटम आहे, तो एकदम हाय फ्रिक्वेन्सीना ट्रान्सफर करतो. हाय पर फाईन फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, वर खाली फिरते ना, तुम्ही पाहिलं असं वेव्ह राहते अशा. तर जेवढ्या फास्ट ह्या वेव्ह होत असन, तर एवढ्या जर वेव्ह झाल्या, समजा किती वेळा बघून घ्या त्या, मला वाचता पण येणार नाही ते. ठीक आहे. 9 ट्रिलियन 192 बिलियन सॉरी 9 बिलियन 192 मिलियन 6031 770. बापरे, एवढे जर का ऑसिलेशन झाले तर 1 सेकंद झाला. म्हणजे एका सेकंदात तो एवढ्या वेळ व्हायब्रेट करते. तर बेसिकली म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की एवढं व्हायब्रेशन झालं या ॲटमचं तर 1 सेकंद झाला. एवढं व्हायब्रेशन झालं या ॲटमचं तर 1 सेकंद. कुठलाच ॲटम आहे तो, सीझियम 133 सेकंडसाठी. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक करंट. डेफिनेशन आपण 8, 9, 10 मध्ये शिकलोय की 1 एम्पियर करंट जर का फ्लो झाला, ठीक आहे, 1 एम्पियर करंट कशाला म्हणायचं आपण, फ्लो ऑफ चार्ज पर सेकंड. 1 कुलम चार्ज फ्लो करायला किती वेळ लागते त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट. पण ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला सांगतो इलेक्ट्रिक करंट तसा नाही आहे. इलेक्ट्रिक करंट काय, ऍक्च्युअली फोर्स बिटवीन टू पॅरलल कंडक्टर. फोर्स बिटवीन टू पॅरलल कंडक्टर. हे तुमचं काम असेल. आज एकदा तुम्ही चेक करून बघा नेटवर सर्च करून की पॅरलल कंडक्टरचा फोर्सचं रिलेशन इलेक्ट्रिक करंटशी कसं आहे. स्टँडर्ड डेफिनेशन हमेशा कॉन्स्टंट असल्या पाहिजे, त्या बदलल्या नाही पाहिजे. टेम्परेचर वर खाली जर झालं समजा चुकीनं, तर करंट फास्ट वाढते, म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो किंवा चार्जचा फ्लो जास्त होतो. म्हणजे काय झालं, करंट बदलला, इलेक्ट्रिक करंट बदलला नाही पाहिजे. कारण की हे काय एसआय युनिट आहे, युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहेत. ओके. तर काही गोष्टी तुम्हाला हे पण माहित असलं पाहिजे. पॉवर्स ऑफ 10 एकदम सोपा टॉपिक आहे. कारण तुम्ही बघता आपण प्रेशरला असं लिहितो, किंवा काही ठिकाणी स्ट्रेस जो आहे सिग्मा, मेगा पास्कल किंवा गिगा पास्कल, किंवा वजन पण आपण काय लिहितो, किलोग्राम, केजी, बरोबर आहे ना. सेंटीमीटर लिहितो आपण, राईट, मीटर लिहितो, डेसिमीटर लिहितो. हे सगळं काय, हे जे लिहिलं आहे आपण, हे मेगा, गिगा, किलो, सेंटी, डेसी, हे सगळे काय, हे तुमचे सफिक्स किंवा प्रिफिक्स आहे. कशाच्या बदलीत वापरतो आपण, 10च्या पॉवरच्या बदली आपण यांना वापरतो. म्हणजे समोर जाऊन तुम्हाला असं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे की हे लिहिलं आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय होते, हा म्यू म्हणजे काय होते, मायक्रो, आणि मायक्रो म्हणजे किती होते, 10चा पॉवर -6 पास्कल. असं काहीतरी उदाहरण सांगू राहिले, एवढं कमी प्रेशर नाही राहत. तर ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. बघा आधी मायनसवर सुरू करू आपण. 10चा पॉवर -1 असेल त्याला आपण म्हणतो डेसी, -2 असेल तर सेंटी. याला तुम्ही इन शॉर्ट मध्ये काय म्हणू शकता, याला 10ने डिवाइड केलं, -2 आहे ना, याला 100ने डिवाइड केलं. इथे -3 आहे म्हणजे याला 1000ने डिवाइड केलं, त्याला आपण काय म्हणतो, मिली म्हणतो. मिलीमीटर ऐकलं ना तुम्ही, 1 mm ची आपली स्केल राहते, लिस्ट काउंट स्केलचा. नंतर मायक्रो, याच्या खाली किती असणार आहे, 6 शून्य, 1 2 3 4 5 6. तुम्हाला आयडिया भेटली. नंतर नॅनो आहे, जे तुम्ही आता ऐकता, नॅनो टेक्नॉलॉजी सुरू आहे सगळ्या इकडे. त्याचा अर्थ काय, तर पार्टिकलची साईज आहे ज्याच्याविषयी आपण बोलतोय ते किती आहे, एकावर 9 शून्य द्या, 3 3 6 3 9. ह्या एवढा जर तुम्ही भाग केला, त्यातला एक भाग म्हणजे नॅनो पार्टिकल होते. एवढ्या कमी लेवलवर आपण त्याचा यूज करतो, म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स म्हणा किंवा नॅनो टेक्नॉलॉजी. नंतर पिको आहे, फेमटो आहे, इथपर्यंत ठीक आहे, याच्या समोर जायची गरज नाही तुम्हाला. 10⁻12 -15 खूप झालं. तेच जर समजा आपण प्लस मध्ये गेलो, मध्ये याचा अर्थ काय होते, पॉवर वाढते. सगळ्यात पहिलं तर महत्त्वाचा पॉईंट आहे, कुठल्याही नंबरचा पॉवर 0 असेल त्याची व्हॅल्यू नेहमी 1 असते. पॉवर 1 न वाढला तर मग तो डेका झाला. लिहिताना आपण त्याला डीए लिहितो. इथे पण लक्षात ठेवा, मायक्रो, नॅनो आणि मिली सगळ्यात जास्त यूज केला जाते. सेंटीमीटर सगळ्याला माहिती आहे, डेसिमीटर खूप कमी यूज करतात, डेका खूप कमी यूज करतात. हेक्टो 10चा पॉवर 2 म्हणजे जसं याला आपण 10ने मल्टिप्लाय केला, इथे आपण
100 ने मल्टिप्लाय केलं, तिथे डिवाइड करतो, इथे आपण मल्टिप्लाय करणार, इथे आपण 1000 ने मल्टिप्लाय करणार कुठल्याही नंबरला, त्याला म्हणतो आपण किलो. म्हणून जेव्हा आपण किलोग्रॅम म्हणतो तर किलोग्रॅमचा अर्थ किती होते? 1000 ग्रॅम. जेव्हा कधी शब्द किलो आला तर किलोचा अर्थ काय होते? 1000 ग्रॅम. 1 किलोमीटर, 1 km म्हणतो ना आपण, 1 किलोमीटर. किलो म्हणजे किती झाले? ऍक्च्युली 1000 मीटर. युनिट मीटर आहे पण 1000 असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? किलोमीटर. परत कन्फ्युजन ठेवू नका. मीटर याचा युनिट आहे, किलोमीटर याचा युनिट नाही. किलो काय? प्रिफिक्स आहे. प्रिफिक्स म्हणजे आधी लागते आणि त्याचे सिम्बॉल्स आहेत. के, नंतर मेगा 10⁶, गिगा, टेरा, पेटा. ठीक आहे, इथपर्यंत सफिशियंट आहे. हे 10चे पॉवर का बरं यूज करतो आपण? कारण की व्हॅल्यूज कधी कधी एवढ्या मोठ्या होतात की लिहायला आणि लक्षात ठेवायला प्रॉब्लेम जाते. सोपं काय करायचं? 10च्या पॉवर मध्ये लिहायचं, कमी व्हॅल्यू मोठी व्हॅल्यू, सिम्बॉल वापरायचा, एकदम समजते. सगळ्यात एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं जसं की 1 kg म्हणजे किती होते? 1000 ग्रॅम. तर हे 4 अंक लिहिण्यापेक्षा 3 अंक लिहिणं आवडते लोकांना. किंवा 1 मायक्रोमीटर समजा मी लिहिलं, उदाहरण सांगतोय फक्त की 1 मायक्रोमीटर मी लिहिलं, याचा अर्थ काय होते? ऍक्च्युली हा 1 इंटू मायक्रो म्हणजे किती आहे बघून घ्या, इथे 10⁻⁶, 10⁻⁶, किंवा तुम्ही याला असे म्हणू शकता, याला 1/6 शून्य, किंवा तुम्ही असे म्हणू शकता डिवाइड करा, तर एका पॉइंट नंतर पहिले 5 शून्य राहील आणि 6वा नंबर बिचारा 1चा राहील. एवढं छोटी जी व्हॅल्यू मीटर मध्ये आहे, मीटर मध्ये, ते एवढं लिहिण्यापेक्षा किंवा एवढं कन्फ्युजन करण्यापेक्षा आपण त्याला शॉर्टकट मध्ये काय लिहितो? 1 मायक्रोमीटर. तर हे युनिट्स मधले सफिक्स आणि प्रिफिक्स पण तुमच्या लक्षात असले पाहिजे, कारण की गिवन कंडिशन मध्ये किलो, मेगा, गिगा हे आपल्यासाठी नॉर्मल आहे, इंजिनिअरिंग लोकांसाठी. ओके. तर नेक्स्ट, आता हे एसआय युनिटचे काही रूल्स आहेत, ते रूल्स आपल्याला माहिती असले पाहिजे. चुकी नाही करायची. लिहिताना आपण चुकी करतो. उदाहरणार्थ समजा आता आपण असं लिहितो कधी की 5 kgs, 5 किलो आहे बा, 1 पेक्षा जास्त आहे तर प्लुरल आहे, एस लावायला पाहिजे. बिलकुल नाही, हे एस लिहिणं म्हणजे चुकीचं आहे. करेक्ट काय? फक्त की 5 kg. कधी कधी आपण सेंटेन्स लिहिता लिहिता असं लिहितो की नाही बा की 1 किलोमीटर मी चाललो, तर मग फुल स्टॉप देतो. हे पण चुकीचं आहे. कधीही युनिट नंतर फुल स्टॉप द्यायचा नसतो. 1 किलोमीटर खतम, संपलं, फुल स्टॉप द्यायचा गरज नाही. अजून स्टँडर्ड नोटेशन वापरायचं. स्टँडर्ड नोटेशन म्हणण्याचा अर्थ काय? कोणी असं लिहू शकते की हा 1 सेकंद झाला बा. हे जर तुम्ही एसआयच्या फॉर्म मध्ये लिहिलं असेल तर चुकीचं आहे. फक्त आपण 1s लिहायचं, तो पण स्मॉल मध्ये, कॅपिटल एस चालणार नाही. किंवा तुम्ही असं लिहू कधी असं लिहिता तुम्ही 1 kg. बघितलं खूप लोक लिहितात असे, इव्हन आधी आम्ही पण करायचो. हे पण चुकीचं आहे. कॅपिटल के नाही आपला, तो के कसा आहे? छोटा आहे. 1 kg छोटाच असला पाहिजे. नेक्स्ट, असं पण नाही लिहायचं किंवा 50 मिलीग्रॅम, हे पण चुकीचं आहे. लिहिताना हमेशा युनिट मध्ये आणि नंबर मध्ये थोडासा फरक असला पाहिजे, गॅप असली पाहिजे, एका वर्डची गॅप असली पाहिजे. ठीक आहे. तर आता एक एसआय युनिटला जे आपण शिकतोय त्या राउंडिंग ऑफ, बेसिकली आपण याला राउंडिंग ऑफ म्हणतो. तर राउंडिंग ऑफ म्हणजे काय? एकदम जे आपण रोज वापरतो डेली मध्ये. उदाहरणार्थ जर समजा एखादी गोष्ट तुमची 1 रुपया 70 पैशात झाली किंवा 101 रुपयाची झाली, समजून घ्या. 1 रुपया चिल्लर नाही आपल्याकडे, तर आपण काय म्हणतो दुकानदाराले? सोडणार, राऊंड ऑफ करणं, 100 रुपये घेऊन घ्या, निपटवा ते गोष्ट. 1 रुपया सोडला आपण. का बरं? कारण की 100च्या कम्पेअर मध्ये 1 रुपया खूप छोटा आहे. तो दुकानदार 100 रुपयाचं नुकसान करण्यापेक्षा 1 रुपयाचं नुकसान करायला तयार होईल. इथं पण तशाच गोष्टी आहे. गोष्टी जर आपण मोजत गेलो ॲक्युरेटली, तर आताच तुम्ही पाहिलं, काय बघितलं, आपण किती आतपर्यंत जाऊ शकतो? -30 पर्यंत जाऊ शकतो. एवढं कोण करत बसणार आहे? 1 मीटर म्हणजे 1 मीटर, त्यात अर्धा सेंटीमीटर समोर मागे झालं, कोणी विचारणार आहे का? कोणी विचार नाही करत. तर तीच गोष्ट लक्षात ठेवून एक राउंडिंग ऑफ नावाचा कन्सेप्ट असते की तुम्हाला एखादी गोष्ट किती लेवल पर्यंत ॲक्युरेटली मोजायची आहे. जसं उदाहरण तुम्ही पाहिलं असेल, दुकानात तुम्ही पाहिलं असेल किंवा डेली लाईफ मध्ये पाहिलं असेल, ट्रॅक्टरचं वजन किंवा ट्रकचं वजन किंवा मालाचं वजन आपण कशामध्ये मोजतो? टन किंवा क्विंटल मध्ये. त्यात जर 5-6 किलो तांदूळ किंवा 5-6 किलो गहू जास्त गेले, कोणी विचारते का? आणि माहीत तरी पडते का? नाही पडत. कारण काय? क्विंटल किंवा टनच्या कम्पेअर मध्ये 5 किलो, 2 किलो, 3 किलो खूप लहानशी अमाऊंट आहे. तेवढ्यासाठी एक एक ग्रॅम बाहेर काढणं परवडणार नाही. पण सेम लॉजिक तुम्ही इथं जा बरं. साखर घेताना तुम्ही जर 5 किलो साखर घेतली
किंवा 3 किलो साखर घेतली, एक्स्ट्रा किती भेटते? 50 ग्रॅम, 60 ग्रॅम, 30 ग्रॅम, 20 ग्रॅम एवढी कमी एक्स्ट्रा भेटते. का बरं? कारण त्याला 5-6 किलोवर 1 किलो त्याला परवडणार नाही. तो किती देऊ शकते? 10 ग्रॅम ते 20 ग्रॅम तुम्हाला फक्त एक्स्ट्रा देऊ शकते. आणखी कम्पेअर करा तुम्ही सोन्यासोबत, तुम्हाला 1 ग्रॅम तरी सोनं एक्स्ट्रा भेटणार आहे का? बिलकुल नाही भेटत. मिलीग्रॅम पण तुम्हाला एक्स्ट्रा भेटत नाही. कारण काय? व्हॅल्यू जास्त आहे. व्हॅल्यू जास्त आहे म्हणून त्याला जेवढा ॲक्युरेट होईल तेवढं ॲक्युरेटली मोजायला लागते. इथं पण मोजमापची तेच पद्धत आहे की राऊंडिंग ऑफ करताना तुम्हाला किती ॲक्युरेट गोष्ट पाहिजे ते लक्षात ठेवायचं आहे. राऊंडिंग ऑफ करायचे फक्त 2च कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचे. का जर किती तुम्हाला डिजिट पर्यंत राऊंड ऑफ करायचं असेल ते महत्त्वाचं आहे. हमेशा राईट साईडला चेक करतो आपण किती डिजिट पर्यंत करायचे. 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट, 2 डिजिट. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले जर 5 पेक्षा मोठा असेल शेवटचा नंबर, जर 5 पेक्षा शेवटचा नंबर मोठा असेल तर ओरिजिनल 1 न वाढवायचा. म्हणण्याचा उद्देश काय मी सांगतो तुम्हाला. एक सेकंड, काहीतरी झालं. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगतो, जर 5 पेक्षा मोठा असला तर डिजिट 1 न वाढवायचं. याचं सिंपल उदाहरण काय? जसं उदाहरणार्थ समजा 23.546 असेल. ठीक आहे. मला पाहिजे फक्त 4 डिजिट पाहिजे, 5व्याची गरज नाही आहे. आता हा जो 5वा नंबर हा काय 5 पेक्षा मोठा आहे? हा जो 5वा नंबर आहे 5 पेक्षा मोठा आहे. हा जर 5 पेक्षा मोठा असेल तर याच्यामध्ये आणखी 1 वाढवून द्यायचा. म्हणजे तुमचा राऊंडिंग ऑफ काय होणार? 23.55. ठीक आहे. किंवा आणखी एक नंबर घ्या. हाच नंबर पाहू आता आपण. समजा 23.5798. परत मला 4 डिजिट पाहिजे असेल तर या 2 डिजिटचं काम नाही आहे. हा डिजिट जो आहे हा काय 5 पेक्षा मोठा आहे तर याच्यामध्ये आणखी एक डिजिट ऍड होणार. तर मला मिळणार 23.58. हे झालं राऊंडिंग ऑफ. याच्याच उलट काय की जर लेस दॅन 5 असेल, 5 पेक्षा कमी असेल तर कमी नाही करायचा. कमी नाही करायचा, म्हणजे सोडून द्या जसा आहे तसा. नाही तर 1 मायनस करणार. -1 नाही करायचं कारण तो ऑलरेडी आहे तिथे. ठीक आहे. आयडेंटिफाय डिजिट ॲज इट इज, याला कमी नाही करायचं. -1 बिलकुल नाही करायचं. आणि राऊंडिंग ऑफ केल्यानंतर बाकी डिजिट जे आहे ते सोडून द्यायचे. इथे उदाहरण सांगायचं म्हणजे 23.154. आता मला 3 डिजिट पाहिजे असेल तर याचं काम नाही आहे. याच्यामुळे 1 तर वाढणार नाही पण 1 कमी करायची गरज नाही. हे डायरेक्ट सोडून द्यायचं. काय भेटलं आपल्याला आन्सर? 23.154. ठीक आहे. इथे एक्स्ट्रा काम नाही करायचं. एकदम सिम्पली जसं आहे तसंच ठेवायचं. 3 डिजिट म्हटले 3 डिजिट. आता त्यांनी म्हटलं की मला 4 डिजिट पाहिजे असेल तर हा 4 काय 5 पेक्षा छोटा आहे ना, तर हे वाढवायचं नाही. असंच घेऊन यायचं. 23.15 आपला आन्सर असलं पाहिजे. राईट. आता कोणी म्हणत 5 असेल तर काय करायचं? काहीच नाही करायचं. 5 पर्यंत टच ठेवायचं. ओके. हे लक्षात ठेवा. 5 ऑर मोर शब्द लिहिलाय. जर 5 इथला मला गायब करायचा असेल, जसं उदाहरणार्थ तुम्हाला जर समजा पेट्रोल पंपावर 101 रुपया 50 पैसे झाले तर तुम्ही 101 रुपये देऊ शकता पण तो घेणार नाही. का बरं? कारण ते 50 पैसे त्याच्या जवळचे जाणार. मग तो काय म्हणते? तुम्ही 1 रुपया जास्त द्या. तसं सोडणार नाही. हा 5 गायब करायचा असेल तर इकडे काय होईल? +1 होईल. म्हणजे हा झाला 23.2. अशा प्रकारे तुम्ही राऊंड ऑफ करू शकता. किती डिजिट पाहिजे किती नाही याच्यावर डिसाईड करून. ठीक आहे. तर आता याच्याशी रिलेटेड आपण 1-2 क्वेश्चन बघूया. सिंपलचे आपले MCQs आहे सुरुवातीचे. जसा टॉपिकची लेवल आणि डिफिकल्टी वाढत जाईल त्याच लेवलनं आपले क्वेश्चन पण काय होईल? वाढत जाईल. तर पहिला एकदम सिंपलचा क्वेश्चन आहे. विच इज नॉट अ टाइप ऑफ फोर्स. कुठला हा याच्यापैकी कुठला फोर्स नाही आहे? ग्रॅव्हिटेशन. नावच माहिती आहे आपल्याला की ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. हा तर फोर्स आहे. ओके, हा फोर्स आहे. आन्सर नाही आहे पण तो फोर्स आहे. तर विचारलं काय? नॉट फोर्स. नॉट म्हटलंय, लक्षात ठेवा. नंतर इलेक्ट्रोस्टॅटिक 11वीत तुम्ही शिकले असणार. इलेक्ट्रोस्टॅटिक पण काय एक फोर्स आहे. मॅग्नेटिक पण फोर्स आहे. इथं समोर लिहिलंच आहे डोळ्यासमोर एनर्जी. काय लिहिलंय? एनर्जी. एनर्जी फोर्स राहू शकते का? बिलकुल नाही. फोर्स मुळे एनर्जी येणार किंवा एनर्जी मुळे फोर्स येणार. एनर्जी फोर्स नाही आहे. सो करेक्ट आन्सर काय? हे करेक्ट आन्सर म्हणण्याचा उद्देश इट इज नॉट अ टाइप ऑफ फोर्स. ठीक आहे. नेक्स्ट, अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी मे. आता हे एक इंट्युटिव्ह क्वेश्चन आहे, म्हणजे तुम्ही विचार करून सॉल्व्ह करू शकता
माहिती असेल तर फार चांगलं आपण ते कव्हर करणारच आहे की जर एखाद्या बॉडीवर तुम्ही फोर्स लावला, बॉडी परत तुम्हाला सांगितलं बॉडी काय राहू शकते, रिजिड राहू शकते किंवा फ्लुइड राहू शकते. तर फ्लुइडमध्ये मी नॉर्मली लिक्विड घेतो कारण की गॅसवर जास्त याचा फरक पडणार नाही. आता जर मी याच्यावर फोर्स लावला काय होणार, समजा ते दोघांविषयी बोलू राहिलो आपण. जर मी याच्यावर फोर्स लावला असा एफ, तर धक्का मारला तर काय होणार, रिजिड बॉडी समोर सरकन ना, खाली सरकून इथं, तर काय झालं, मोशन झाला. ठीक आहे, तर मोशन आलं त्याच्यामध्ये, ओके मोशन आहे, ओके नो प्रॉब्लेम. तेच जर तुम्ही लिक्विडवर फोर्स लावला समजा किंवा स्पंज दाबून पाहिलं तर काय होणार आहे, बॉडी असं पाणी सांडन, ते पाणी काय होईल, एक तर लेअरमध्ये सरकून जाईल, शिअर येईल त्याच्यामध्ये, फ्लो होईल फ्लुइडमध्ये. ठीक आहे, तर म्हणजे डिफॉर्म पण झालं, ओरिजिनल शेप बदलला त्याचा. तर एक तर शेप पण बदलते आणि मोशन पण येते. फक्त शेप होते काय, नाही. फक्त मोशन होते काय, नाही. तर शेप अँड मोशन बोथ आर चेंज, डिफॉर्म पण होते, एकच गोष्ट होत नाही. राईट. नेक्स्ट, द इफेक्ट ऑफ फोर्स ऑन अ रिजिड बॉडी डिपेंड्स ऑन. आता कशावर डिपेंड करते, एकदम सिंपल लॉजिक आहे. ठीक आहे, हा फुटबॉल आहे किंवा कॅरमची गोटी पकडून घ्या. ठीक आहे, हे कॅरमची गोटी आहे इथं आणि हा तुमचा स्ट्रायकर आहे. तुम्ही जर सरळ मारला, जर पहिले मॅग्नेट्यूड पाहू, कमी फोर्स मारला तर कमी दूर जाईल, जास्त ताकदनं मारला जास्त दूर जाईल कॅरमची गोटी, म्हणजे मॅग्नेट्यूड कामाचा आहे, ओके नो प्रॉब्लेम. जर तुम्ही सरळ मारले ती गोटी समोर पडन. जर तुम्ही कॉर्नरला कट मारला तर गोटी कुठे जाणार आहे, या साईडला जाईल. कट मारला ना कधी कॅरमच्या गोटीवर, तर डायरेक्शन पण महत्वाचं आहे. आणि कॅरमच्या गोटीला तुम्ही टच न करता कुठेतरी बाहेर स्ट्रायकर मारला तर कॅरमच्या गोटीवर फरक पडणार आहे काय, काहीच फरक नाही पडत. म्हणजे पॉइंट ऑफ अप्लिकेशन, डायरेक्शन, हे सगळ्या गोष्टी काय महत्वाच्या आहेत. म्हणून फोर्स जो आहे तो रिजिड बॉडीवर अफेक्ट करायचा असेल तर कोणकोणत्या गोष्टी लागतात, ते लागतात ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट, द नंबर ऑफ परपेंडिक्युलर कंपोनेंट्स ऑफ अ फोर्स कॅन बी रिझॉल्व्ड इन टू. आता याचा आन्सर तुम्हाला समोर माहितीच पडेल जेव्हा आपण शिकणार आहे, पण आन्सर आहे 2. का बरं, कारण की एखाद्या प्लेनमध्ये, हा प्लेन आहे आपला, प्लेन का बरं म्हटलं, कारण की आपली फोर्स सिस्टम जे आहे ते 2D आहे. आपण जे फोर्स शिकतो आपण ते 2D मध्ये फोर्स शिकतो अनालिसिस करायसाठी. तर 2D मध्ये आपण ऍट अ टाइम फक्त 2च परपेंडिक्युलर घेऊ शकतो, एक्स किंवा वाय, 2च परपेंडिक्युलर घेऊ शकतो. म्हणून तुम्ही कुठलाही वेक्टर घ्या, त्याचे आपण फक्त 2च कंपोनंट करू शकतो परपेंडिक्युलर एकमेकाला. ठीक आहे, एकमेकाला परपेंडिक्युलर 2च कंपोनंट. कुठल्या केसमध्ये, जर त्याला आपल्याला रिझॉल्व करायचं असेल तर. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आज एकदम मेकॅनिक्सचा बेसिक बघितलेला आहे आणि मी आशा करतो तुम्हाला हे बेसिक बऱ्यापैकी समजलं असेल. तर विसरू नका, ही सिरीज कंटिन्यू आपण सुरू केलेली आहे, कशासाठी, JEE, SSC आणि सरळ भरतीसाठी. तर व्हिडिओची लिंक आणि ॲप चेक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.